कृष्ण कृष्ण हरे हरे, राधे राधे हरे हरे. मित्रांनो, कल्पना करा, एक असा दिवस जेव्हा साक्षात सृष्टीचा निर्माता, या संपूर्ण जगाचा पालन करता, स्वतः एका लहान मुलाच्या रूपात माती आणि रंगामध्ये माखला होता. मित्रांनो, रंग तर आपण सर्वच खेळतो, पण तुम्हाला माहीत आहे का की जगातली सर्वात पहिली, सर्वात दिव्य आणि सर्वात सुंदर रंगपंचमी कुठे आणि कशी साजरी झाली होती? ती रंगपंचमी जिथे उधळलेले रंग फक्त शरीराला नाही तर थेट आत्म्याला भिडले होते. जिथे थोडासा गुलाल आकाशात उडाला तर साक्षात देवांनी स्वर्गातून फुलांचा वर्षाव केला. आज आपण अनुभवणार आहोत श्रीकृष्ण आणि राधा राणीची ती अलौकिक रंगपंचमी. कान्हाने राधेला रंग लावण्यासाठी कोणती लीला रचली आणि त्या एका रंगपंचमीमध्ये असा कोणता चमत्कार झाला ज्याची चर्चा आजही त्रिलोकात होते? हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये एकदा प्रेमाने नक्की लिहा, राधे राधे. या व्हिडिओला आत्ताच लाईक आणि आत्ताच सबस्क्राईब करा, तुमच्या सर्व मित्र आणि परिवारासोबत. तसेच तुमच्या सर्व ग्रुप्सवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कथेचा आनंद घेता येईल. गोकुळातील ती एक अत्यंत शांत, पवित्र आणि सुंदर अशी सकार होती. अथांग आणि निळ्याशार यमुना नदीचा खळखळणारा प्रवाह अगदी संथपणे आणि लयबद्ध पद्धतीने वाहत होता. पहाटेची ती थंडगार आणि अंगाला झोमणारी हवा, झाडांवर बसलेल्या असंख्य पक्ष्यांचा सुमधुर किलबिलाट आणि गोठ्यात बांधलेल्या हजारो गायींच्या गळ्यातील पितळी घंट्यांचा तो नादमय आवाज संपूर्ण गोकुळाचे मन कमालीचे प्रसन्न करत होता. सगळीकडे एका वेगळ्याच चैतन्याची आणि आनंदाची लहर पसरली होती. पण नंदबाबांच्या त्या अतिशय विशाल आणि शेणाने सारवलेल्या अंगणात मात्र आज सकाळपासूनच एक वेगळीच खळबळ आणि गडबड उडाली होती. संपूर्ण जगाला आपल्या तालावर नाचवणारा आपला तो छोटासा गोजीरवाणा आणि सावळ्या रंगाचा कान्हा आज चक्क स्वतःची आई यशोदा मैयाच्या समोर अगदी गाल फुगवून आणि रुसून बसला होता. त्याचे ते टपोरे मोठे काळेभोर आणि अत्यंत निरागस डोळे आज दुःखाने आणि अश्रूंनी पूर्णपणे भरून आले होते. आणि त्याच्या त्या अत्यंत सुंदर आणि मोहक चेहऱ्यावर एक गोड आणि तितकाच खोटा राग स्पष्टपणे दिसत होता. यशोदा मैयाने आपले दररोजचे हातातले लोणी काढण्याचे आणि घुसळणीचे महत्वाचे काम एका क्षणात बाजूला सोडले. तिचे मातृहृदय आपल्या मुलाचे ते अश्रू पाहून एकदम हेलावून गेले. तिने पुढे होऊन त्या आपल्या लाडक्या आणि जीवाभावाच्या कृष्णाला अत्यंत मायेने आणि ममतेने आपल्या कुशीत ओढून जवळ घेतले. तिने आपल्या पदराने त्याचे डोळे पुसले आणि त्याला अत्यंत प्रेमाने विचारले की, अरे माझ्या लाडक्या कान्हा, काय झाले तुला? तू असा का रडतोयस आणि असा का रुसून बसला आहेस? कृष्ण आपल्या अगदी बोबड्या आणि कातर झालेल्या बोलात आपल्या मैयाला अत्यंत निरागसपणे म्हणाला, मैया, तू मला फक्त एकच गोष्ट आज खरी खरी सांग. मी असा इतका काळा का आहे? माझा रंग असा सावळा का आहे? आणि ती जी बरसाण्याची राधा आहे, ती इतकी गोरी का आहे? तिचा रंग इतका उजळ आणि चंद्रासारखा का आहे? मित्रांनो, आता तुम्हीच विचार करा. हा प्रश्न वरवर पाहता जितका निरागस आणि गोड होता, तितकाच तो आतून गूढ सुद्धा होता. कारण साक्षात त्रिलोकाचा स्वामी, या अथांग आणि अनंत विश्वाचा मालक आज चक्क एका सामान्य मुलासारखा आपल्या स्वतःच्या वर्णाची आणि रंगाची तुलना एका गोपिकेच्या म्हणजे राधेच्या वर्णाशी करत होता. यशोदा मैयाला आपल्या या वेड्या मुलाचे हे अत्यंत भोळे शब्द ऐकून हसू अजिबात आवरले नाही. तिने मोठ्या प्रेमाने आपल्या मऊ पदराने कृष्णाचे गालावर ओघळलेले ते अनमोल अश्रू पुसले आणि मोठ्यांदा हसत हसत ती त्याला समजावत आणि त्याची समजूत करत म्हणाली,
अरे माझ्या वेड्या आणि भोळ्या कान्हा, तू असा रडतोयस का? तुझा रंग तर आकाशातल्या त्या दाटून आलेल्या मेघांसारखा अतिशय सावळा आणि सुंदर आहे, जो या संपूर्ण तापलेल्या जगाला मायेची आणि प्रेमाची अखंड सावली देतो. तुझ्या या सावळ्या रंगातच तर संपूर्ण विश्वाचे रहस्य दडले आहे. पण तरीही जर तुला राधेचा तो गोरा आणि उजळ रंग एवढाच जास्त आवडत असेल आणि तुला तिचा या गोष्टीवरून राग येत असेल, तर तू एक काम कर. जा, उद्याच फाल्गुन महिन्याची पौर्णिमा आहे आणि उद्या रंगांचा मोठा सण आहे. तुला स्वतःला जो हवा असेल तो रंग सोबत घेऊन जा आणि थेट बरसाण्याला जाऊन त्या राधेच्या गोऱ्या चेहऱ्याला जाऊन तुझ्या हातांनी लावून टाक. म्हणजे मग ती राधा सुद्धा अगदी हुबेहूब तुझ्यासारखीच सावळ्या रंगाची आणि तुझ्यासारखीच हुबेहूब दिसेल. मैयाचे हे साधे आणि सोपे शब्द ऐकताच कान्हाच्या त्या अश्रूंनी भरलेल्या आणि रडवेल्या डोळ्यात अचानक एका क्षणात एक अतिशय खोडकर आणि विलक्षण चमक आली. जणू काही साक्षात या सृष्टीच्या निर्मात्याला एका अत्यंत नवीन, अथांग आणि जगावेगळ्या लीलेची अचानक कल्पना सुचली होती. त्याच्या चेहऱ्यावरचे ते खोटे दुःख एका क्षणात कुठल्या कुठे पडून गेले आणि तिथे एक विलक्षण आणि गूढ हास्य उमलले. त्याने मनातल्या मनात एक मोठा आणि ऐतिहासिक संकल्प सोडला. इथेच आणि अगदी याच क्षणी रोवली गेली होती या जगाच्या आणि मानवजातीच्या इतिहासातल्या सर्वात सुंदर, सर्वात पवित्र आणि सर्वात दिव्य अशा रंगपंचमीची भक्कम मुहूर्तमेढ. दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या आधीपासूनच गोकुळातल्या प्रत्येक घरात, प्रत्येक अंगणात आणि प्रत्येक छोट्या मोठ्या गल्लीत फक्त आणि फक्त एकच चर्चा मोठ्या उत्साहाने रंगली होती. आपला खोडकर कान्हा आज आपल्या संपूर्ण सवंगड्यांना घेऊन थेट बरसाण्याला जाणार आहे आणि तेही चक्क राधेला रंग लावण्यासाठी. कृष्णाने सकाळपासूनच आपल्या सर्व गोपमित्रांची आणि सवंगऱ्यांची एक अतिशय मोठी आणि अवाढव्य फौजच तयार केली होती. त्याचा परममित्र मनसुखा सुबल, सुदामा, मधुमंगल हे त्याचे सगळे जीवाभावाचे सवंगडी अत्यंत मोठ्या उत्साहात आणि आनंदात आपल्या हातात बांबूच्या बनवलेल्या मोठ्या पिचकाऱ्या आणि गुलालाचे काठोकाठ भरलेले मोठे थार घेऊन युद्धाला जाणाऱ्या सैनिकांसारखे पूर्णपणे तयार होते. पण मित्रांनो, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे ते जे रंग होते ते आजच्या आपल्या रंगांसारखे कोणतेही कृत्रिम विषारी किंवा केमिकलचे अजिबात नव्हते. ते रंग होते साक्षात निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेले. ते रंग होते अतिशय शुद्ध प्रेमाचे, अथांग भक्तीचे आणि निर्मळ आनंदाचे. सर्व गोपांनी सकाळपासूनच जवळच्या घनदाट जंगलात जाऊन पळसाची आणि टेसूची अतिशय सुंदर आणि ताजी फुले मोठ्या प्रमाणावर गोळा करून आणली होती. त्या गोळा केलेल्या हजारो फुलांना मोठ्या मातीच्या आणि तांब्याच्या भांड्यात अतिशय स्वच्छ आणि निर्मळ अशा नदीच्या पाण्यात खूप वेळ उकळून एक अतिशय दिव्य आणि अत्यंत सुगंधित असा गडद केशरी रंग मोठ्या प्रमाणावर तयार केला गेला. संपूर्ण गोकुळात त्या उकळत्या रंगाचा आणि ताज्या फुलांचा तो स्वर्गीय सुगंध अक्षरशः दरवळत होता. कान्हाने मात्र स्वतः आपल्या हातांनी अत्यंत शुद्ध असे चंदन, अत्यंत महागडे आणि सुगंधी केशर आणि पिवळी धमक हळद एकत्र करून एक अतिशय सुंदर आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा असा पिवळा धमक सुवर्ण रंग तयार केला होता. जो रंग त्याने फक्त आणि फक्त खास आपल्या लाडक्या राधाराणीसाठी बनवला होता आणि तो रंग त्याने अत्यंत जपून एका छोट्या चांदीच्या वाटीत ठेवला. तिकडे पलीकडे बरसाण्यात सुद्धा राधाराणीला वाऱ्यासारखी ही बातमी सकाळ सकाळ समजली होती.
गोकुळाचा तो खोडकर नंदलाल आपल्याला रंग लावायला खास जय्यत तयारी करून आपल्या पूर्ण फौजेसह येतोय हे ऐकून राधेच्या गुलाबी आणि नाजूक ओठांवर एक अत्यंत गोड आणि लाजाळू असे हास्य आले. तिला आतून खूप आनंद झाला होता, पण वरवर मात्र खोटाच राग आणि रुबाब दाखवत तिने आपल्या सोबतच्या सर्व गोपिकांना तातडीने एकत्र बोलावले आणि त्यांना एक कडक आदेश दिला. ती म्हणाली, गोपिकांनो, आज पूर्ण तयारीत रहा आणि अजिबात गाफील राहू नका. जर तो लोणी चोर आणि नटखट कृष्ण आपल्याला रंग लावायला आज आपल्या गावात आलाच, तर आपण त्याला आणि त्याच्या त्या सर्व सवंगड्यांना अशी काही मोठी आणि जबर शिक्षा देऊ की तो त्याच्या संपूर्ण आयुष्यभर हा दिवस आणि हा मार कधीच विसरणार नाही. राधेचा हा आदेश ऐकताच सर्व गोपिकांनी मोठ्यांदा हसत हसत आणि एकमेकींची थट्टा मस्करी करत आपल्या हातात मोठ्या लाठ्या आणि जारजूर काठ्या घेतल्या. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो, इथेच खऱ्या अर्थाने उदयाला आली ती जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशी लठ्ठमार होळीची अत्यंत अद्भुत प्रथा, जी प्रथा आजही बरसाण्यामध्ये अगदी त्याच उत्साहाने आणि त्याच भक्तीने खेळली जाते. एकीकडे गोकुळाचे ते सर्व गोप हातात रंगांचे मोठे माठ आणि पिचकाऱ्या घेऊन पूर्णपणे आक्रमक होऊन तयार होते, आणि दुसरीकडे बरसाण्याच्या त्या सर्व सुंदर गोपिका त्या रंगाचा खंबीरपणे आणि धैर्याने सामना करायला हातात काठ्या घेऊन अगदी रणरागिणींसारख्या सज्ज होत्या. दोन गावातल्या या अत्यंत प्रेमळ, विलक्षण आणि जदा वेगळ्या युद्धाची आतुरतेने साक्षात आकाशातले सगळे देव आणि देवतासुद्धा आपले डोळ्यांत प्राण आणून अतिशय आतुरतेने वाट पाहत होते. संपूर्ण वातावरण एका वेगळ्याच उत्साहाने आणि ऊर्जेने भारून गेले होते. आणि अखेर तो बहुप्रतीक्षित आणि अंगावर काटा आणणारा क्षण आला. हवेत प्रचंड धूळ उडवत, ढोल आणि ताशे अतिशय जोरजोरात वाजवत कान्हा आपल्या संपूर्ण आणि अवाढव्य सेनेसोबत बरसाण्याच्या मुख्य वेशीवर अगदी वादळासारखा येऊन धडकला. त्याच्या डोक्यावर ते अतिशय सुंदर असे मोरपीस वाऱ्यासोबत डुलत होते, आणि त्याच्या सावळ्या गळ्यात ती शुभ्र वैजयंती माला अतिशय उठून दिसत होती. त्याचा तो चालण्याचा थाट आणि त्याचा तो चेहऱ्यावरील रुबाबदार आविर्भाव असा काही होता, जणू एखादा अत्यंत महान आणि अजिंक्य असा सम्राट आपल्या महाकाय विजयाचे निशाण फडकायलाच या गावात आला आहे. होळी हेच्या त्या प्रचंड आणि गगनभेदी गजरात संपूर्ण बरसाणा गाव अक्षरशः दुमदुमून गेले. पण कान्हा गावात शिरताच त्याची पहिली गाठ पडली ती दारातच. हातात मोठा लाठ्या घेऊन आणि रस्ता अडवून रणरागिणीसारख्या उभ्या असलेल्या त्या बरसाण्याच्या गोपिकांशी. त्या गोपिकांनी जराही विचार न करता आणि कृष्णाला काहीही बोलण्याची संधी न देता थेट कृष्णावर आणि त्याच्या सोबत असलेल्या सर्व गोपांवर थेट रंगांचे मोठे माठ रिकामे करायला सुरुवात केली. लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी आणि केशरी रंगांची अशी काही प्रचंड आणि अभूतपूर्व उधळण त्या ठिकाणी झाली की बरसाण्याचे ते संपूर्ण निळे आकाश एका क्षणात सप्तरंगी आणि ढगाळ झालेले दिसू लागले. सगळीकडे फक्त आणि फक्त रंगच रंग उडत होता. कान्हा एखाद्या अत्यंत चपळ आणि सुंदर फुलपाखरासारखा इथून तिथे अगदी सहज उड्या मारत आणि त्या सर्व गोपिकांच्या हातून अत्यंत शिताफीने निसटत पुढे पुढे जात होता. त्याचे सगळे गोपमित्र मात्र त्या गोपिकांच्या काठ्यांचा तो अत्यंत गोड आणि प्रेमळ मार आनंदाने खात होते. एकमेकांच्या खोड्या काढत होते, मोठ्यांदा हसत होते आणि त्या उधळलेल्या रंगात पूर्णपणे न्हात होते. सगळीकडे एकच मोठा आनंदाचा आणि अथांग उत्साहाचा कल्लोळ माजला होता. पण या सगळ्या प्रचंड गोंधळात आणि रंगांच्या उधळणीत कान्हाचे ते शोधक डोळे मात्र फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीला अगदी वेड्यासारखे आणि आतुरतेने शोधत होते. आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून त्याची स्वतःची लाडकी राधा होती. हळूच
कुणाचीही नजर अत्यंत शिताफीने चुकून आणि अगदी चोर पावलांनी चालत कान्हा बरसाण्याच्या एका अतिशय सुंदर, शांत आणि कुणालाही न सापडणाऱ्या एका गुप्त अंगणात येऊन पोहोचला. तिथे जमिनीवर अत्यंत सुगंधी अशा फुलांचा मोठा सडा पडला होता आणि त्या अंगणाच्या अगदी मध्यभागी समोर पाठमोरी उभी होती ती साक्षात वृषभानू नंदिनी, साक्षात स्वयं राधाराणी. तिच्या अंगावर त्या संपूर्ण गावात उडत असलेल्या रंगांपैकी एकाही रंगाचा साधा एक छोटासा डाग सुद्धा नव्हता. ती अगदी पांढऱ्या शुभ्र आणि अत्यंत स्वच्छ अशा वस्त्रात तिथे शांत उभी होती. जणू आकाशातली एखादी अत्यंत तेजस्वी आणि सुंदर अशी चंद्रकोरच आज स्वतः जमिनीवर चालत उतरली आहे. अचानक कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागताच राधेने अत्यंत हळुवारपणे आपले डोके वळवून मागे वळून पाहिले आणि त्याच क्षणी कृष्णाची आणि राधेची नजर एकमेकांना भिडली आणि ती नजर तिथेच एकवली. मित्रांनो, तो एक असा अद्भुत आणि अकल्पनीय क्षण होता ज्या क्षणाने आसपासच्या सगळ्या जगाला, सगळ्या प्रचंड कोलाहलाला आणि त्या बाहेरच्या सर्व आवाजाला कायमचा तिथेच थांबवून गेला. वाहणाऱ्या वाऱ्याची झुळूक अचानक तिथेच थांबली. झाडांच्या पानांची होणारी सळसळ थांबली आणि काळाचे चक्रसुद्धा जणू काही तिथेच काही काळासाठी स्तब्ध झाले. आकाशातून हे अत्यंत विलोभनीय दृश्य पाहणाऱ्या देवांना आणि गंधर्वांना सुद्धा आपल्या डोळ्यांची पापणी एकदाही लव्वाविशी वाटली नाही, कारण त्यांना हा क्षण आपल्या डोळ्यांत कायमचा साठवून ठेवायचा होता. कान्हाने अत्यंत हळूच आणि प्रेमाने आपल्या हातातला तो स्वतः बनवलेला चंदनाचा आणि केशराचा अत्यंत सुगंधित असा पिवळा धमक सुवर्ण रंग हातात घेतला आणि तो अत्यंत हळुवारपणे आणि संथ पावलांनी चालत राधेच्या अगदी जवळ गेला. राधेने त्याला अजिबात अडवण्याचा किंवा स्वतःला त्या रंगापासून वाचवण्याचा कोणताही कसलाही प्रयत्न केला नाही. तिने अत्यंत शांतपणे आणि शरणागती पत्करून आपले ते सुंदर डोळे कायमचे मिटून घेतले. कान्हाने आपल्या त्या सावळ्या आणि जगन्नाथाच्या हातांनी तो सुवर्ण रंग राधेच्या त्या अत्यंत गोऱ्या आणि नाजूक गालांवर अत्यंत प्रेमाने आणि भावपूर्ण अवस्थेत लावला. आणि अगदी त्याच क्षणी या संपूर्ण ब्रह्मांडात एक अत्यंत अद्भुत आणि अकल्पनीय असा चमत्कार झाला. जो रंग कृष्णाने राधेला लावला, तो रंग फक्त तिच्या त्या भौतिक गालांवरच नाही, तर थेट तिच्या आतल्या आणि पवित्र आत्म्यावर कायमचा उमटला गेला. कृष्णाच्या त्या सावळ्या आणि अनंत रंगात राधा अशी काही काहींची मिसळून गेली आणि पूर्णपणे एकरूप झाली की त्या दोघांमध्ये आता कसलाही आणि कोणताही भेद अजिबात राहिला नव्हता. राधेचा स्वतःचा अहंकार, तिच्या देहाची जाणीव आणि तिचे स्वतःचे वेगळे अस्तित्व, हे सगळं काही त्या एका भक्तीच्या रंगात कायमचे विरघळून आणि संपून गेलं. मित्रांनो, ही फक्त एक साधी आणि वरवरची रंगांची उधळण मुळीच नव्हती, तर हे दोन वेगळ्या जीवांचे आणि दोन पवित्र आत्म्यांचे एकत्रीकरण होते. साक्षात प्रेमाने भक्तीला लावलेला हा या संपूर्ण सृष्टीतला पहिला आणि सर्वात पवित्र असा रंग होता, जो रंग कधीच न पुसण्यासाठी तिथे लावला गेला होता. आकाशातून हे पाहणाऱ्या सर्व देवांनी आणि गंधर्वांनी अतिशय आनंदाने स्वर्गीय आणि पारिजातकाच्या फुलांचा अखंड आणि न थांबणारा वर्षाव केला. संपूर्ण गोकुळ आणि संपूर्ण बरसाणा एकाच वेळेस एकाच रंगात पूर्णपणे रंगून गेला होता. आणि तो रंग लाल, हिरवा किंवा पिवळा नसून तो रंग होता फक्त आणि फक्त अथांग प्रेमाचा, अत्यंत अतूट अशा भक्तीचा आणि स्वतःला पूर्णपणे विसरून जाणाऱ्या त्या संपूर्ण समर्पणाचा. मित्रांनो, खऱ्या अर्थाने विचार केला तर रंगपंचमीचा हा सण आपल्याला हेच अत्यंत महत्त्वाचे
आणि जीवनाला दिशा देणारे तत्वज्ञान कायम शिकवतो. जसे राधा आणि कृष्ण या रंगात कायमचे एकरूप झाले आणि त्यांच्यात कोणताही दुजाभाव राहिला नाही, तसेच आपणही आपले सर्व जुने मतभेद, राग-रुसवे आणि एकमेकांबद्दलचा द्वेष कायमचा विसरून जाऊन एकमेकांच्या प्रेमाच्या आणि मायेच्या रंगात पूर्णपणे रंगून गेले पाहिजे. आयुष्यातील सर्व प्रकारच्या नकारात्मकतेची आणि मनातल्या वाईट विचारांची आजच आणि याच क्षणी होळी करा आणि एका नवीन उत्साहाची, आशेची आणि प्रेमाची रंगपंचमी आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत साजरी करा. तुम्हाला राधाकृष्णाची ही अतिशय दिव्य, अथांग आणि भक्तिपूर्ण कथा कशी वाटली आणि यातून तुम्हाला काय नवीन शिकायला मिळाले हे मला खाली कमेंट करून नक्की आणि सविस्तर सांगा. आणि कमेंटमध्ये काहीही लिहिण्याआधी न विसरता आणि अत्यंत प्रेमाने राधे राधे नक्की लिहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही कथा खरोखर मनापासून आवडली असेल आणि या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या सर्व मित्र आणि परिवारासोबत तसेच तुमच्या सर्व ग्रुप्सवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कथेचा आनंद घेता येईल. आणि अशाच अनेक नवनवीन आध्यात्मिक, पौराणिक आणि मनाला प्रेरणा देणाऱ्या कथा नेहमी ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की आणि आत्ताच सबस्क्राईब करा. आपण लवकरच पुन्हा भेटूया अशाच एका अतिशय नवीन, सुंदर आणि मनाला भिडणाऱ्या कथेसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना पुन्हा एकदा प्रेमाने राधे राधे.